तू निघालास का? अगं बाई, हॅलो हॅलो, हॅलो, फोडला माझा एवढा महागाचा मोबाईल तुम्ही फोडला? अहो कमाल झाली बाई तुमची. अहो माझ्या गरीबाकडे एकच मोबाईल होता हो, तो सुद्धा माझी हौस म्हणून माझ्या लेकाने आणून दिला होता, तो सुद्धा फोडला? एवढी कसली धसमुसळगिरी करत आला तो इकडे? हा, एवढ्या घाईघाईने यायची काय गरज होती? माझा मुलगा गेला आणि आता माझा फोन सुद्धा गेला. माझ्या सुनेची एकुलती गाठोड होती हो माझ्याजवळ, तो सुद्धा फोडून टाकला माझा मोबाईल. ओ जरा शांत राहा आणि एवढा तमाशा करायची काहीच गरज नाहीये. मुद्दामून काही केलेलं नाहीये मी, चुकून धक्का लागला तुम्हाला. चुकून? माझा मोबाईल फोडला आणि वर म्हणते चुकून? कमाल आहे. अहो 20-25 हजाराचा होता हो माझा मोबाईल. मुलाचं नाव घेऊन निदान खोटं तरी बोलू नका. 20-25 हजाराचा मोबाईल आणि 8-10 हजाराचा मोबाईल फरक कळतो मला. तुमच्यासाठी असेल 8-10 हजाराचा, माझ्यासाठी 20-25 हजाराचा होतो. माझ्या मुलांनी EMI भरलेत, मला माहितीये ना माझ्या सुजय. हो जरा शांत राहा, किती कटकट करताय. एक मिनिट, काय एवढ्या कारणावरनं भांडताय उगीच? सुभद्राताई तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला नवीन मोबाईल आणून देईन. दादा काय करायचं? तुलो जरा शांत राहशील? आता मी आणून देतोय ना त्यांना मोबाईल, आता यावर चर्चा नकोय. हो का? हरकत नाही. लायकी नसलेल्या माणसाला इतकी वर्ष पोचलं, त्या बदल्यात त्यांनी नुकसानच केलं आपला. ज्यांनी नुकसान केलं त्याला मदत करण्यापेक्षा आपल्यामुळे ज्यांचं नुकसान झालंय त्यांना मदत करणं कधीही चांगलंच. निदान पुण्य तरी मिळेल आपल्याला. येतो. थँक्यू. अगदी 25 हजाराचा नको, 21-22चा सुद्धा चालेल. हा बस, आणेल तो बरोबर. काय इतर वेळेला ना इतकं हळू आवाजात फोनवर बोलत असता, शेजारी उभं राहिले तरी ऐकू येणार नाही. आणि आज मारे अगदी स्पीकरवर टाकून फोनवर बोलणं चाललं होतं. म्हणजे काय? या घरात आता स्पीकरवर फोन टाकून सुद्धा बोलायचं नाही का मी? कमाल झाली बाई तुमची. नाही म्हणजे फोन माझा, बोलणार मी, बोलणार माझ्या लेकीशी, आणि ते सुद्धा स्पीकरवर सुद्धा बोलायचं नाही मी. आता काय म्हणायचं याला? या घरात येऊन झालंय काय माझं? बघा ना, काही ऐकत नाही माझं. नाही, एवढं साळसूद असल्याचा आव तर तुम्ही आणूच नका. तशा नाहीच आहात तुम्ही. तुम्ही आणि तुमची मुलगी काय प्लॅन करतायत ना ते चांगलंच लक्षात आलंय माझ्या. नाही पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत मी जिवंत आहे तुमचा कुठलाही प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार नाही मी.